नमस्कार. मी संतोष तुकाराम जाधव. माझे वडील हरवल्यासंदर्भात मी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या इथे पोलीस स्टेशनला नापत्ता सुद्धा मी दाखल केले. तरी सुद्धा आज इतके म्हणजे 26/11/2022 पासून आजपर्यंत माझे वडील काही अद्याप मला सापडले नाहीत किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारचा शोध लागल्याचं आजपर्यंत त्यांनी सांगितले नाही. मग हे असं का होतंय? तर कारण माणसाच्या जगात माणूस पण हरवलं की काय असं या संदर्भात आता मला प्रश्नचिन्ह उभं राहतंय. आणि याला जबाबदार कोण आहे? तर माझ्या मते याला जबाबदार पूर्णपणे सुप्रीम कोर्ट आहे, जे प्रशासनाला कामच करू देत नाहीये. फक्त डिप्रेशन आणि मेंटल अटॅक करून गुन्हेगारीचं शिक्षण या देशामध्ये देऊन गुन्हेगारी वाढवण्याचं कारस्थान त्यांनी रचलंय जागतिक कोर्टाच्या माध्यमातून. आणि इथेच हे सर्व उघडकीला येते. नाहीतर प्रवासाला गेलेले माझे वडील अद्याप सापडले असते असं मला तरी वाटतंय. कारण गुन्ह्यांचं शिक्षण घेतल्यानंतर जर का ते गुन्हे घडलेच नाही समाजामध्ये, तर यांची उपजीविका चालणार कशी? आणि जर का ह्यांची उपजीविका चाललीच नाही, तर मग एवढं मोठं शिक्षण घेऊन एवढी 10-5 वर्ष त्या डिग्री आणि ह्याच्यासाठी सगळी खर्च करून त्याचा उपयोगच काय? या संदर्भात सुद्धा त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहत असेल किंवा त्यांची जी भीती त्यांच्या पोटामध्ये निर्माण होत असेल, त्यामुळंच ते सुप्रीम कोर्ट सुद्धा या माध्यमातून असं करतायत, हेही मला वाटतं. कारण पोलिसांच्या माध्यमातून देशांतर्गत गुन्हेगारी आणि मिलिटरीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी ची दहशत या आपल्या अंतर्गत देशामध्ये वाढवून किंवा देशाबाह्य वाढवून प्रत्येक देशामध्ये हा कट कारस्थान निर्माण करणं हेच जागतिक कोर्टाचं प्लॅनिंग आहे. आणि इथे सामान्य माणूस जो चांगला माणूस आहे तो मोठा झाला नाही पाहिजे. कारण मोठा झाल्यानंतर यांच्यापेक्षाही त्याला कुठेतरी मान पान प्रतिष्ठा मिळाली तर मग यांना कुठेतरी कमीपणा वाटेल, या भीतीने हे सर्व जागतिक कोर्ट या सुप्रीम कोर्टांच्या माध्यमातून हे कट कारस्थान रचतंय, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण गुन्हेगारांना मदत केल्याशिवाय किंवा गुन्हेगारांना प्रशासनाचा पूर्णपणे सपोर्ट असल्याशिवाय गुन्हेगार गुन्हाच करू शकत नाही, या मुद्द्यावरती मला ठाम विश्वास आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान ज्या वेळेला सादर केलं, त्यावेळेला 25 नोव्हेंबर 1949च्या संविधान सभेत त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही नेत्याच्या चरणावरती ज्या वेळेला तुम्ही आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य अर्पण कराल, त्यावेळेला या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीला तडा गेलेला असेल. आणि तेच झालंय. आपण सुप्रीम कोर्टाला इतकं मोठं म्हटलं, जजेसना इतकं मोठं समजतो, वकिलांना इतकं मोठं समजतो, पोलिसांना इतकं मोठं असतं, अक्षरशः प्रशासकीय अधिकारी असेल किंवा लोकांना ह्या असं इतकं मोठं समजतो की आपण आपला कोण आणि परका कोण हेच विसरायला म्हणजे हे होतो, विसरतो. आणि आपल्याला परका वाटतो. आणि हे लोक आपल्याला ज्या वेळेला मोठे वाटतात ना, त्यावेळेलाच या गोष्टी त्यांना सुद्धा घडवायला प्रोत्साहन मिळतं सुप्रीम कोर्टाला ह्या जागतिक कोर्टाच्या माध्यमातून, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण त्यांच्या पोटामध्ये भीती हीच आहे की त्यांनी एवढी शिक्षा घेतली, त्याचं फळ काय त्यांना मिळणार? कारण संविधानामध्ये बाबासाहेबांनी असं काय लिहिलंय की जेणेकरून त्याच्यावरती शिक्षा घेऊन हे चालावं असं? संविधानामध्ये तर सगळं गुन्हेच लिहिले. आणि जर का त्या गुन्ह्याचं पाठांतर करून जर का डिग्री घ्यायची झाली, तर पाठ केलेले गुन्हे उद्या जर का समाजामध्ये अंमलात आले नाही तर पोट भरायचे वांदे होणार हाय, ही भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं हे लोक हे अशा सगळे कट कारस्थानं रचून कुठेतरी वडील हरवल्याचा एक दाखला देत हे सर्व म्हणजे कट कारस्थान रचतायत, असं माझं प्रामाणिक मत आहे. अन्य काही माझे जे काही विचार असतील ते यापुढे येणाऱ्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी मांडत राहीन. कारण मला माझे वडील कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पाहिजेत. कारण ते माझे वडील आहेत. आणि प्रत्येक मुलाला आपले आई वडील हे नेहमी प्यारे असतात. तुमच्या पोटामध्ये जर का सुप्रीम कोर्टाच्या पोटामध्ये जर का हे जागतिक कोर्टाविषयी जर का काही भीती असेल किंवा काय असेल, हा तुम्ही स्वतःला करून घेतलेला समज आहे. आणि त्याला माझे वडील मी बळी चढवायचं हे मी कदापि मान्य करणार नाही. आणि त्यामुळं माझे वडील मला पाहिजेत, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय.
आणि यापुढे असेच व्हिडिओ बनवून मी लोकांपर्यंत जे काही मला आयुष्यामध्ये अनुभव आले या संदर्भातले, अगदी 2015 पासून आजपर्यंत जे काही कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून किंवा शालेय माध्यमातून जे काही माझ्या समोर जे अनुभव आले हे मी मांडत राहणार. आणि माझे वडील मला म्हणजे मी मिळवूनच घेणार हा मी अट्टहास धरलाय. त्यामुळं याचा सुप्रीम कोर्ट असेल किंवा प्रशासन असेल यांनी विचार करावा.